पद्धतीने सरकार हे उपवर्गीकरणाचा घाट घालू पाहत आहे आणि त्यामध्ये या सरकारने या अनुसूचित जातीच्या लोकांच्या विरुद्ध जाऊन हा जो येथे जे काही आपलं मोठं कोर्ट आहे त्या कोर्टाच्या वतीनं आमचे हे म्हणतात की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय, पण सुप्रीम कोर्टाने आदेश हा ऐच्छिक दिलेला आहे आणि तो जबरदस्तीने करू नये असं म्हटलेलं आहे, कुठच्याही राजकीय फायद्यासाठी करू नये असं म्हटलेलं आहे. तरी सुद्धा सरकार महाराष्ट्रात हे करू पाहत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाहेर पडतोय. तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही विधानसभेमध्ये धंदाच खोटं स्टेटमेंट केलं की आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने हे करणं ऐच्छिक ठेवलेलं आहे, परंतु तुम्ही विधानसभेत सुद्धा खोटं बोलताय आणि तुम्ही असा घाट घालताय. इथं असणाऱ्या आमदारांना भेट देत नाही. मी स्वतः भेट मुख्यमंत्र्यांनी मागितली, त्यांना भेट द्यायला तयार नाहीत. तुमचा जर अशाच पद्धतीचं वागणं असेल तर रस्त्यावरती आज संपूर्ण अनुसूचित जातीतल्या 58 जाती उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग आपण पाहिलं जर लोक रस्त्यावर उतरली तर काय होतं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आठवा. त्यामुळं या इथे असणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं मला सांगणं आहे की लोकांचा या लोकशाहीमध्ये सर्वात मोठा अधिकार असतो आणि सर्वोच्च त्या देशातील लोक ही सर्वोच्च आहेत लोकशाहीमध्ये आणि त्यामुळं असं कुठच्याही प्रकारचं धोरण अंगीकारू नका. यापेक्षा हे आपल्याला भारी पडेल असं मी आपल्या चॅनलच्या वतीने सांगतो. धन्यवाद. सर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही तालुक्यामध्ये मोर्चे जिल्ह्याचे झाल्यानंतर तालुक्यात मोर्चे करणार आणि डिसेंबर पर्यंत हे मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर डिसेंबरला हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेला घेराव घालण्यात येईल. धन्यवाद. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून हजारो लोक या ठिकाणी दाखल झाले आहेत, पण एकट्या मेहकर मधून 100 पेक्षा अधिक वाहनातून हजारो नागरिक आले. मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागातून 100 नाही 200 ते 300 वाहनं या ठिकाणी आलेले आहेत. हजारोच्या संख्येनं हा जो जनसमुदाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे तो सरकारला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांना परावृत्त करण्यासाठी सामाजिक ऐक्याचं दर्शन आज बुलढाणाकरांनी या ठिकाणी घडवलेलं आहे. या निमित्तानं माझी अशी मागणी आहे की आंबेडकरी समाज कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या विरोधात नाही, किंबहुना मातंग समाजातील अर्ध्याच्या पेक्षा खूप सारी लोक इंटलेक्च्युअल आपल्या सोबत आहेत, परंतु काही राजकीय लाभ घेण्यासाठी असलेले लोक आहेत यांचा बळी पडलेले आहेत, मनुवादी अजेंड्याला बळी पडलेले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एखाद्या समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर हा पर्याय नाही, जे आहेत त्यांना विपन्न अवस्थेत केलेलं आहे आणि त्यांना पुन्हा फोडायचं काम करून त्यांना पुन्हा तुम्ही संपवतात. माझी तुम्हाला विनंती आहे की जे काही कंत्राटी जी आहे, कंत्राटी पद्धती जी आरक्षणाच्या मुळावर बसलेली आहे ती कंत्राटी पद्धत तुम्ही पहिल्यांदा रद्द करा. ज्या रिक्त जागा आहेत त्या भरा, शासनाच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण जाहीर करा, आणखी जागा त्याच्यामध्ये निर्माण करा. जे महामंडळाला कर्ज दिलेले आहे त्या कर्जामध्ये भरघोस वाढ करा. एका घरामध्ये एक नोकरी एक व्यवसाय तयार करा आणि त्यानंतर वाट बघून मग जर तुम्हाला वाटलं हा अजेंडा राबवा, सामाजिक समतेचा अजेंडा राबवा, सामाजिक समतेचा आर्थिक समतेचा अजेंडा अगोदर राबवा आणि त्यानंतर मग हे जर काही करायचं असेल तर सर्वांना विचारात घेऊन निर्णय घ्या. तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका कायमपणानं विधानमंडळामध्ये आणि रस्त्यावरती सरकारच्या विरोधात उभं राहण्याची आहे.